नमस्कार, मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही महिला बचत गटांवर लिहिलेली आहे. शीर्षक आहे एकता म्हणजेच गट. एकता म्हणजेच गट असते. एकता म्हणजेच गट असते. निश्चयाच्या फळातच बळ असते. राबून पै का जमवून नागमोडणी आयुष्याची ती उज्ज्वल पहाट असते. एकता म्हणजेच गट असते. एकता म्हणजेच गट असते. ना आरंभी शिल्लक असते ना शेवटचा अंत असते. ना आरंभी शिल्लक असते ना शेवटचा अंत असते. काम करणाऱ्या हाताला काय माहीत ही त्याच्या कष्टाची शिल्लक असते. काम करणाऱ्या हाताला काय माहीत ही त्याच्या कष्टाची शिल्लक असते. एकता म्हणजेच गट असते. सुखदुःखात ही रक्कम रोख ठरत असते. सुखदुःखात ही रक्कम मोलाची ठरत असते. पाण्याप्रमाणे ही पैसा खंत करत नसते. रंक असो वा राव त्याची एकच किंमत असते. रंक असो वा राव त्याची एकच किंमत असते. गोरगरीब त्या महिलेची बचत ही एक ढाल असते. आंधळ्याला जशी काठी तशी ही तिची तलवार असते. एकता म्हणजेच महिला बचत गट असते. एकता म्हणजेच गट असते. वेळप्रसंगी सावकारही लाचार होत असते. परिस्थितीमुळे तोही हताश होत असते. एकतेमुळेच मिळालेलं हे महिलांना बळ असते. बचतीमुळेच महिलांच्या पंखात आलेलं हे बळ असते. आज रोजीची शिल्लक ही आमच्या गटाची दोर असते. जिथे एकता तिथेच हा महिला बचत गट असते. तिथेच हा महिला बचत गट असते. एकता म्हणजेच गट असते. एकता म्हणजेच गट असते. धन्यवाद.